कोणत्या विद्यार्थ्यांनी MBBS अब्रॉडचा मार्ग निवडावा? नंबर 1, अशा विद्यार्थ्यांनी ज्यांचे एम गोल फक्त आणि फक्त MBBS करण्याचे आहे. म्हणजेच जर तुम्हाला B फार्मा, BSc नर्सिंग किंवा टीचिंग या क्षेत्रात जायचे नसेल, फक्त आणि फक्त MBBS करायचे आहे, इतर कोणताही कोर्स तुम्हाला करायचा नाही, अशा विद्यार्थ्यांनी MBBS अब्रॉडमधून करणे कन्सिडर केले पाहिजे. नंबर 2, ज्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, फायनान्शियल बर्डन आहे, ज्यांना खूप पैसे लावणे शक्य नाही आहे, कारण शक्य असतं तर तुम्ही इंडियामधल्याच प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं असतं, तर अशा विद्यार्थ्यांनी MBBS अब्रॉडमधून करणं कन्सिडर केलं पाहिजे, कारण तिथे टॉप युनिव्हर्सिटीज आहे आणि तिथे उच्च दर्जाचे शिक्षण तुम्हाला मिळते. नंबर 3, ज्यांना कोणत्याही पर्टिक्युलर विषयामध्ये कमी मार्क मिळतात, त्यामुळे त्यांना ड्रॉप घ्यावा लागतो. उदाहरणार्थ फिजिक्समध्ये तुम्हाला कमी मार्क मिळतात, पण इतर 2 विषयांमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळतात, तर त्यामुळे तुम्ही काय करता, सतत ड्रॉप घेताय. अशा विद्यार्थ्यांनी MBBS अब्रॉडमधनं करणं कन्सिडर करावं. नंबर 4, ज्यांचे मार्क्स सतत लो येत आहे, कट ऑफ पुरते मार्कसुद्धा मिळत नाही आहे, पण तुम्ही एकदा क्वालिफाय झालात तर तुम्ही MBBS अब्रॉड करू शकता, कारण तिथे आहेत टॉप मेडिकल युनिव्हर्सिटीज ज्या की अफोर्डेबल असून NMC गाईडलाईन्स कॉम्प्लेंटसुद्धा आहेत. जर या 4 मुद्द्यांपैकी कोणत्याही मुद्द्यांमध्ये तुम्ही फिट होत असाल तर तुम्ही MBBS अब्रॉड करणे कन्सिडर केलेच पाहिजे. फॉर मोर इन्फॉर्मेशन डू फॉलो Instagram पेज अँड सबस्क्राईब टू आवर